जुन्या सोन्याच्या नाण्यांचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या। सातारा जिल्ह्यातील एका सराफा व्यावसायिकाला सोन्याची बनावट नाणी देऊन 30 लाख रुपयांना लुटल्याची घटना वाशिमच्या मालेगावात घडली। या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी डभा येथील एका दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा दाखल केलाय। आमच्याकडे सोन्याची जुनी नाणी आहेत आणि ती आम्हाला तातडीने स्वस्त दरात विकायची आहेत असं आमिष दाखवलं। व्यावसायिकाचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला नमुना म्हणून 4 सोन्याची नाणी दिली होती। ती 4 नाणी मुंबईत नेऊन तपासली असता ती 100% खरी निघाली। त्यामुळे व्यावसायिकाचा खांडेवर यांचा आरोपींवर पूर्ण विश्वास बसला। याच विश्वासाचा फायदा घेत आरोपींनी 30 लाख रुपयात मोठ्या प्रमाणात सोन्याच्या नाण्यांचा व्यवहार निश्चित केला। ठरल्याप्रमाणे एका हॉटेलमध्ये हा व्यवहार झाला। खांडेकरांनी 30 लाख रुपये रोख रक्कम आरोपींकडून सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी स्वीकारली। व्यवहार आटोपल्यानंतर आरोपी तिथून पसार झाले। खांडेकर यांनी ही पिशवी घेऊन पुन्हा मुंबई गाठली आणि नाण्यांची सखोल तपासणी केली। मात्र यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। पिशवीतील सर्व नाणी बनावट असल्याचं निष्पन्न झालं। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींचे फोन बंद होते। अखेर त्यांनी मालेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांनी डभा येथील पती पत्नी आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। पोलिसांची विविध पथकं आरोपींच्या शोधात रवाना झाली असून या टोळीने आणखी किती लोकांना अशा प्रकारे गंडा घातलाय याचा तपास पोलीस करतायत। 7/4/2026 रोजी फिर्यादी किरण खांडेकर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांची एकाने फसवणूक केलेली आहे। 500 ग्रॅम नकली सोने देऊन 30 लाख रुपयात त्यांची फसवणूक केलेली याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती। त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। किती लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला? 3 लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। विनोद मच्छिंद्र चव्हाण, त्यांची पत्नी मीना चव्हाण आणि त्यांचा एक नातेवाईक आहे, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे।